ही वॉटर बॅग घेऊन जाऊची आमका देवळाकडे, नाही तर थंयसरला पाणी पिल्या काय परत सर्दी जातली. आम्ही पण दारात सारवला अशाना. आणि रांगोळी काढली. आंब्याची झाडा वायच मोहर येतात. आंबे लेट असत यंदा. आणि ह्या आमचा ताजा रस्त्याचा काम. कालच रस्तो पूर्ण झालो आणि ही अशी खडी दिसतात. रस्तो म्हणजे कसलं थोडंसंच झालो, आपण खूपच खड्डे पडलेले, तितकं तरी झालो ह्या नशीब. बघूया आता पूर्ण कधी बरं करतो. आता फणसाची झाड आहे बघा, बारके फणस धरलेत, दिसतात ना तुमका. हे रतांब्याचं झाड आहे, त्याला नुकती फुलं येतात. हो बघा, हे रस्ता संपलो आणि ह्यासून परत खड्ड्यांचा रस्ता सुरू झालो. हैसून असं रस्तो आहे, हैसून आमची म्हशी सड्यावर जातात. कारण आमची जी सड्यावर जाऊची पायवाट असा ना ती खूपच अरुंद आहे, तिकडून म्हशी जाऊ शकणार नाही. गडग्यातून अशी वाट आहे, तिकडून माणसात जाऊ शकतो. म्हशींसाठी हो सेपरेट रस्तो. नमस्कार मंडळी, तुमका सगळ्यांका माहिती असा की आज सगळीकडे श्री रामनामाचो जप सुरू आहे. प्रत्येक देवळात हो कार्यक्रम करतात लोक. कुडाळमध्ये खूप ठिकाणी असा, आमच्या गावात पण असा. आमच्या गावात एक विठ्ठल मंदिर आहे आणि तिकडे गावातली सगळी लोक मिळून हे कार्यक्रम करतात. तर कार्यक्रम लवकर सुरू झालो, पण माका सर्दी झाली आहे तुमका माहिती आहे. आणि आमच्या प्रसादाक पण सर्दी झाली, त्यामुळे मी आता जाते उशिरा. आता साधारण 11 वाजत दिलेत आणि आम्ही चलत जातो. आमच्या घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर असा देऊळ. ही बघा, लहान पोपळी आहेत, मोठे पोपळी पण आहेत, माड असत. ह्यांका ना संध्याकाळचे स्प्रिंकलर लावतात तेव्हा मस्त वाटतं, पाणी असं फिरत असतं तेव्हा. आमच्या इकडे सगळे असं जंगलमयच भाग आहे, डोंगराळ भाग असल्यामुळे इकडे ना रात्रीचे वाघ वगैरे फिरतात. आमच्याकडे पट्टेरी वाघ नाही, म्हणजे पट्टेरी वाघ जवळजवळ नाही होत, आमच्याकडे बिबटे असतात. तर विठ्ठल मंदिर इला आमचा. इकडे एक छोटंसं मंदिर आहे, ब्राह्मणाचं मंदिर म्हणतो आम्ही त्याका. तळीय वैलो ब्राह्मण असं नाव आहे त्या देवळात. तिकडे ना फेब्रुवारी महिन्यात 2 दिवसांचं सप्ताह असता. जेव्हा मी तिकडे जाईन तेव्हा तिकडचा व्हिडिओ जमला तर पोस्ट करेन. आमची सड्यावरची वाट तुमका दाखवते. एक गाडी आहे नेहची, त्या रस्त्याने मी गाडी घेऊन सड्यावर जातो. ही बघा, ही आमची सड्यावर जाऊची वाट आहे. खूप चढावावरती गेल्यावर भीती वाटतं की उतराक जर ब्रेक नाही लागलो तर गाडी सरळ मागे येतली. आता आमच्या घरातल्या ड्रायव्हरांका सवय झाली आहे, पण अनोळखी माणसाक जरा रिस्की वाटतं. तर मी विठ्ठल मंदिरकडे इलय, तुमका आवाज येता असतो, दाखवते तुमका विठ्ठल मंदिर. हा बघा, या आमचा विठ्ठल मंदिर. ह्या बाजूक महाप्रसाद चालू आहे. बघूया काय काय. बटाट्याची भाजी, हाताचा आधार हाताक ठेवलास माझ्या हातात.
काय चूक असतात. खूप प्रसन्न वातावरण. माझी सर्दी अर्धी पण झाली आहे तरी येऊन.
श्रीराम आणि धनुष्यबाण ना. सकाळपासून टीव्हीवर असा लाईव्ह दाखवतो आम्ही इकडे येणाऱ्या लोकांना मोठ्या गणांना. श्री विठ्ठल रखुमाई चिखलोन आयोजित रामरक्षा पठण स्पर्धा थोड्याच वेळात मंदिरात सुरू होत आहे. तरी सर्व श्रोत्यांनी मंदिरात उपस्थित राहावे ही विनंती. जय श्रीराम आणि या रामरक्षेतील महत्वाचे असे जे 5.5 श्लोक आहेत ते जरी सर्वांनी पाठ केले, म्हणजे ज्यांची आज रामरक्षा पाठ नाही त्यांनी जरी 38 पाठ केले तर उत्तमच आहे. परंतु 38 पाठ होत नाही. त्यातले जे 5.5 श्लोक आहेत हे श्लोक अवश्य पाठ करावे. हे 5.5 श्लोक पाठ केल्यानंतर 38 श्लोक पाठ केल्याचे पुण्य त्या व्यक्तीला मिळते. तर हे जे 5.5 श्लोक आहेत ते असे आहेत. शिरो मे राघव पातु भालम दशरथात्मज. माझ्या मागून तुम्ही म्हटलं तरी चालेल, तुम्हाला बऱ्याच जणांना पाठ आहे ते. शिरो मे राघव पातु भालम दशरथात्मज कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्र प्रियश्रुति घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलं जिह्वा विद्यानिधि पातु कंठं भरतवन्दिता स्कन्धौ दिव्यायुध पातु भुजौ भग्नेशकार्मुका करौ सीतापति पातु हृदयं जामदग्निजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रया सुग्रीवेश कटि पातु सक्थिनी हनुमत्प्रभु उरु रघुत्तम पातु रक्षकूल विनाशकृत जानुनी सेतुकृत पातु जंघे दशमुखांतकं पादौ विभीषण श्रीद पातु रामोखिलं वपु. इथे 5.5 श्लोक पूर्ण होतात. तर हे 5.5 श्लोक या आजच्या शुभदिनाच्या निमित्ताने आणि आजपासून सर्वांनी पाठ करावे. गरम भजी कांदा भाजी भाजी तुझी सांग तुझ्या कांदा खडे वामाकारूढ सीता मुखकमलविलम्बोदरं नीरदाभं